बदलापुरात काही दिवसांपूर्वी दोन लहान चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला होता। नामांकित शाळांमध्ये हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना तात्काळ उभं केलं होतं। त्यानंतर मनसेने हस्तक्षेप करत या ठिकाणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र आता पालकांनी एकच मोठा मोर्चा आणि आंदोलन केलं आहे। बदलापूरचा नामांकित शाळेच्या बाहेर उभा आहे आणि पालकांनी एकच आंदोलन या ठिकाणी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कारण की या शाळेमध्ये असणाऱ्या शिपायांनी हे कृत्य केल्याचं देखील म्हटलं जात आहे। आरोपींना अटक केली असेल तरी त्यांना फाशीवर न्या, फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ह्या पालकांकडून होत आहे। त्यामध्ये जर आमच्या मुलीवर अत्याचार झाले तर बाकीच्या मुली सुरक्षित आहे का असं देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते। कारण की मोठ्या प्रमाणात पालक वर्ग असेल किंवा सर्व पक्षीय या ठिकाणी बदलापूर बंद हाकेला पुकारला आहे आणि त्यातच शाळेच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पालकांनी आंदोलन केलं आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। हातात फलक घेऊन जे पालक वर्ग आहेत ते देखील आपल्याला या शाळेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की पालकांची एकच मागणी आहे की आम्हाला शाळेत जाऊ दे आणि शाळेमध्ये काय नियोजन केलं जातंय, या आरोपीला पाठीशी का घालतात असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।